जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. रामकृष्ण हरी. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे सकाळी 8 वाजता. ॲक्च्युली रात्री खूप लेट झालं आणि आम्हीच अलिशा ताईंना सांगितलं थोडंसं लेटच आहे, कारण की झोप कंप्लीट नाही झाली तर पूर्ण दिवस काय निघणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना थोडंसं लेट यायला सांगितलं आणि छान फाल्गुनीला रेडी केले. त्यांचं ॲक्च्युली खाली फोटोशूट पण इथे चालू झाले आणि मी पण रेडी झालेलो आहे. आमचे आउटफिट जसे तुम्ही बघतायत प्रांसलनी मला आउटफिट करून दिलेले आहेत छान असे. तुम्हाला पूर्ण आउटफिटचे फोटोज मी ब्लॉगच्या एंडला पण टाकेल आणि इंस्टाग्रामवर पण टाकेल आपल्या. आणि शूट करायला पण बोलवलेलं आहे. ज्या मागच्या वर्षी ज्यांना आपण बोलवलेलं ज्ञानेश दादांना, त्यांना शूट करायला बोलवलं. खूप छान असं शूट करतात आणि त्यांना आयडिया पण आहे, कन्सेप्ट पण माहिती आहे की काय करायचं आहे नक्की. सो चला आता आमच्याबरोबर वारीला. कालपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितले असतील की आम्ही पालखीचं दर्शन घेतलं, तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेतलं, परत ज्ञानोबारायांचं घेतलं. आता थेट वारीला पण निघतोय सगळ्या वारकरी संप्रदायाबरोबर पायी वारी करायला. चला. आणि हा असा माझा आउटफिट आहे. मी याच्या खाली व्हाईट घालायच्या जागी असं थोडंसं ट्राय केलं की जेणेकरून वेगळं काहीतरी दिसेल. आणि इथे बघा ह्यांचं फोटोशूट चालू. थोडं पुढे हात पुढे वर स्टार्ट परत एकदा. तिकडे आम्ही तर रेडी झालोत आणि आमच्या बरोबर आमची कन्या बघा छान छान रेडी झाले. नको मला बाबू. फाल्गुनी पण रेडी झाली छान. आणि आम्ही एक शॉर्टकट मारलाय जेणेकरून आम्ही डायरेक्ट दिंडीमध्ये पोहोचू, कारण की खूप ट्रॅफिक आहे मागे. एवढी ट्रॅफिक की हैराण झालं. अर्धा पाऊण तास 1 तास त्याच्यातच आमचा गेला. सो आम्ही एक शॉर्टकट आम्हाला आतून हे झालं आहे, भेटलं आहे. सो तिथून आम्ही दिंडीच्या आसपास तरी पोचू ॲटलिस्ट. दादांनी एवढं शॉर्टकट मारलं आहे की डायरेक्ट पालखी येणार इकडे थोड्या वेळात. या सगळ्या दिंड्या आता चालत चालत येत आहेत. जेजुरी 4 किलोमीटरला फक्त ठेवले. आणि फायनली आमचं पालखीमध्ये प्रस्थान झालेलं आहे. हे बघ ना, हा जो येतो बघ येल्लो कलरचा कळप. आणि आमचा एव्हरी टाइमचा आता ज्ञानेश दादा मस्त फोटोशूट करणार आहे. हा कळप येतो तिथे काढूया का? ये फाल्गुनी, फाल्गुनी इथे यायचे. हात नका टाकू, हात नका टाकू. आणि तुम्हाला इथे दिसत असेल एवढे मोठी पूर्ण आपला वारकरी समुदाय छान अशा रीतीने शिस्त पद्धतीने सगळे जात आहेत. आणि मी आणि फाल्गुनी आम्ही दोघे पण त्यांच्या सोबतच फिरतोय. आणि आम्ही जेव्हा या वारीमध्ये असं ज्ञानाला घेऊन फिरत होतो, मनाला वेगळं समाधान वाटत होतं.
कारण ज्ञाना मागच्या वर्षी 1.5 वर्षाची होती तेव्हापासून आम्ही वारीमध्ये तिला घेऊन जातो. ॲटलिस्ट पुढच्या जनरेशनला आपल्या या सगळ्या गोष्टी कळाव्यात यासाठी आम्ही ज्ञानावर पण हे सगळे संस्कार टाकायचा प्रयत्न करतो आहे. आणि वारीमध्ये बघा सगळे व्यवस्थितरित्या छान चालतात आणि तेवढ्याच एनर्जीने पण चालतात. आणि ती एनर्जी बघून आम्हाला पण तेवढीच एनर्जी येते. कोणताही बघा आमच्या फेसवर तुम्हाला दिसतोय की आम्ही चप्पल नाही घातलीत किंवा काय नाही घातलं आणि चालतं. म्हणजे एवढं चटके लागत होते की बस खूपच चटके लागत होते. आणि बघा सगळे उड्या मारतायत. दादा बोला. चला माऊली पुढे चालत राहा. आलेल्या वारकऱ्यांचं आई प्रतिष्ठान वाघोली भारतीय जैन संघटने वाघोली यांच्यातर्फे शहराचं स्वागत. माझ्या लावलं तर मला म्हणते बाबा मला पण लावायचं आहे. कारण की काल आम्ही लावून घेतलेलं आळंदीला, तर आज पण तिला लावायचं. माऊली आतमध्ये येऊ नका, काउंटरच्या आतमध्ये यायचं नाही. बाहेरूनच तुमचं काय असेल ते करा. आतमध्ये येऊ नका, तुम्ही काउंटरवरती ठेवायचं आहे. चला माऊली पुढे चालत राहा. आई प्रतिष्ठान वाघोली भारतीय जैन संघटना वाघोली आलेल्या वारकऱ्यांचं शहरचं स्वागत करीत आहे. 1.5 वर्षापासून येते. ही पण हो चाल हो मागच्या वर्षी पण 9 महिन्यापासून चालायला लागली. हो पूर्ण वारी नाही. माऊली एकाच काउंटरवरती गर्दी करू नका, पुढे चालत राहा. पुढे चालत राहा माऊली, धक्काबुक्की करू नका. चला माऊली पुढे चालत राहा. आलेल्या वारकऱ्यांचं आई प्रतिष्ठान वाघोली भारतीय जैन संघटना वाघोली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. चला माऊली पुढे चालत राहा. या चहा घ्या, चहा बिस्किट पुढे चला. चला माऊली पुढे चालत राहा. चहा पीत पुढे चालायचं आहे. आपले रिकामे चला एकाच ठिकाणी गर्दी करू नका. चहा पिऊन झाल्यानंतर आपले रिकामे कप पुढच्या काउंटरवरती ठेवायचे आहे. चहा मी काय करतोय. आलेल्या मागील वारकऱ्यांना चहा भेटेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. चला चहा पिते पुढे चला. काउंटरवरती गर्दी करू नका. मसाला चहा, मसाला चहा, मोठी चहा, मसाला चहा, आयुर्वेदिक चहा. पुढे चहा घ्या, चहा पिते पुढे चला. ओ मावशी थांबा मागे चला या 1 2 3 स्टार हळूहळू या. आम्ही दिंडीमध्ये चालतो आणि वारकरी संप्रदाय एवढा प्रतिसाद देतो. सगळे 50 पेक्षा जास्त 60 70 80 वर्षाची पण लोक अशी आहेत की आमच्यापेक्षा तेवढ्याच उत्साहाने चालतायत सगळे. आणि खूप आनंद होतोय. एवढा ऊन आहे तरी पण अजिबात थकवा नाही आणि कोणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाहीये.
या माऊली चहा घ्या. चला या माऊली चहा घ्या. आम्ही एवढं छान ऊन आहे तरी पण माऊलीचं पांडुरंगाची वाट बघतात. माऊलीची पालखी चाललेली आहे आणि त्यांच्याच उत्साहात लोक चालतात. एकदम उत्साहाने चालतात आणि त्याचबरोबर आमची माऊलीची सायलेंट आणि मी थोडीशी काय झाली आहे पण ठीक आहे. जेवढ्या उत्साहात आम्ही जे फोटोशूट करतोय किंवा आम्ही चालतोय ह्या याच्याने पांडुरंग आमच्याकडून चालून पण घेतो दरवर्षीप्रमाणे वारी. आणि लोक पण तेवढ्याच उत्साहाने चालतायत. सो छान वाटतंय. येस, रामकृष्ण हरी. एवढा ऊन आहे आणि गर्दी आहे तरी पण ज्ञाना अजिबात थकली नाहीये किंवा काय नाहीये. आम्ही पण तेवढ्याच एनर्जीनी तेवढ्या उन्हामध्ये चालतोय आणि आमच्या अक्षरशः पायाला काय म्हणतात त्याला चटके लागून लागून फोड घेण्याची वेळ आली आहे. पण ठीक आहे. ज्ञाना पण बघा अजिबात जायला मागत नाही. आम्ही तिला सांगितलं मस्त जाऊन शेड खाली बस ना, मला इकडेच थांबायचं आणि तिला तेवढी मजा येत होती सगळ्यांमध्ये गर्दीमध्ये पण सुद्धा. चला माऊली तुम्ही चला. चला माऊली या चहा घ्या. चहा घ्या. पटल घ्या. दर्शन घ्या. आलेल्या मेंदूचं आई प्रतिष्ठान माऊली बारकोदेवी सकलता वाघोली व्यंकटेश्वर. आई प्रतिष्ठान वाघोली बारकोदेवी सकलता वाघोली आलेल्या गर्दी करू नका. एका काउंटरवरती गर्दी करू नका. माऊली पुढे चालत राहा. गर्दी करू नका. एकाच ठिकाणी चहा घ्या. कमी झाले इकडे. परत एकदा पुढे चला. आई प्रतिष्ठान वाघोली बारकोदेवी संघटना वाघोली धन्यवाद. तुम्ही कुठून? पुण्यावरून? नांदेड. तुम्ही त्याचं ते आपलं YouTube चॅनल आहे ना, त्याच्यावर तुम्हाला सगळी वारी बघायला मिळेल. खूप स्ट्रॉंग झालेला आहे.
तुम्ही आता पुण्यापासून चालत आलेत की कसं? आता सासवड ते जेजुरी पर्यंत. अच्छा, मग तू शेवटपर्यंत चालणार आता उद्यापासून परत रिटर्न. बाय बाय. रामकृष्ण हरी. दिला कोणाला तरी तुमचा फोन. छान असं आम्ही वारीमध्ये चाललो सुद्धा, खूप चाललो. म्हणजे कळत न कळत पांडुरंग एवढा चालवून घेतो ना की त्याच्यातच आम्हाला समाधान मिळतं. आणि हे बघा, दोघे पण अनवाणी होत आणि एवढे चटके लागत आहेत, पण त्या चटक्याचं काहीच परिणाम होत नाही आमच्यावर. आम्हाला फक्त पांडुरंगाचं हे दिसतंय, म्हणजे तेवढी ताकद मिळते ना ग. काही प्रश्न नाही. खूप भारी वाटतं. म्हणजे 4 तास तरी गेले असतील आपले. हो, 4 तास गेलेत आम्ही बिना चप्पलचे उन्हात उभे होतो. चटके बसायला. लास्ट टाइम थोडी पाऊस होता ना, मस्त वाटत होतं, थंड वातावरण. गरम नाहीये, ह्युमिडिटी नाहीये, पण चटके बसतात, बेकार चटके बसतात. आणि फाल्गुनीने मस्त डान्स पण केला. आम्ही दोघांनी फुगडी खेळली. खूप छान, म्हणजे मनाला समाधान वाटेल असं आमच्या पायी वारी झालेली आहे. आणि आता आम्ही गाडीजवळ चाललेलो आहोत. आमच्या ज्ञानाला तिकडे ऑलरेडी पाठवलं. ज्ञाना पण एवढा उशीर उन्हात उभी होती आणि मस्त खेळत होती. फक्त ती झोपेतून उठलेली म्हणून थोडी क्रँकी झालेली. क्रँकी म्हणजे तिचं आम्हाला उठल्या चपाती भाकरी भात असं लागतं, ते काही मिळालं नाहीये. आता तिला इथे ते जेवण बनवतं, तर होपफुली तिला राईस मिळेल, तर तिला सांगून खायला आईला बघली, तिला भरव. आणि आमच्या दोघांचे आउटफिट कसे वाटतात ते पण सांगा. आणि थँक्यू प्रांसल. मागे थँक्यू. खूप लास्ट मुमेंटला आम्ही त्यांना सांगितलं आणि खूप छान पैकी डिझाईन, खूप सुंदर, म्हणजे आयडियाज सगळे त्यांचे होते. आणि जी ॲक्च्युली 2 साड्या आहेत. माझी एक साडी आहे आणि दुसरी साडीचं अभिसाठी, ज्ञानासाठी आणि माझा ब्लाऊज असं आम्ही शिवलेलं आहे. सो ही साडी बेसिकली मी घेतलेली आहे द्वारकादास पनवेलवरनं. सो नंतर मला खूप प्रश्न येतील, ताई कुठून घेतले, तर म्हणून कॉटनमध्ये प्युअर आणि बजेट फ्रेंडली आहे. एवढी काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे, पण त्याच्यावरती जो प्रांसलनी कमाल दाखवला आहे तो खतरनाक, अप्रतिम, एक नंबर आहे. म्हणजे मला लास्ट टाइम गोल्डन ज्वेलरी घातलेली, सो यावेळेस साडी सिल्वर बॉर्डर होती म्हणून वेगळं काहीतरी करता आलं. सो त्यातच. आणि आम्ही असं थांबून चालायचं कारण असं आहे की आमच्या पायाखाली पूर्ण खडी आहे आणि एवढी टोचते, गरम ह्याच्यामध्ये एवढी टोचते की खतरनाक. पण ठीक आहे, तो आनंद वेगळा आहे. चपात्या पण होत्या. चल. लोक न थकता न काय करता मस्त चालत चाललेत. आता जेजुरीला पोचायला आम्हाला फक्त 4 किलोमीटर मला वाटतं बाकी असेल, 3 ते 4 किलोमीटर. आणि ही पुणे वाघोली यशोदा ग्रुप पुणे वाघोलीकडून वारकरी संप्रदायाला छान असं खाद्यवाटप, पाणी वाटप होतं आहे. आपण पण थोडंसं केलं आहे, पण ते त्यांचं मोठं ग्रुप असल्यामुळे त्यांचं मोठं आपण थोड्या प्रमाणातच केलं. दरवर्षी मी काहीतरी करतो, सो यावर्षी पण केलं आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करेल. देवाचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीला होते. तुमचं प्रेम माझ्या पाठी आहेच. आणि बस आता इकडे आम्ही गाडीच्या इकडे पोचलो. ज्ञाना जेवायला बसली आणि आमचा फोटोग्राफर थकलाय बघा. सगळे मस्त दुपारी त्यांच्या आधीच जेवणाचा सगळं रेडी करायला येतात आधीच लोक. आणि जशी दिंडी येते, प्रत्येकाच्या दिंडीच्या इथे सगळेजण येतात जेवायला आणि जेवण गरमागरम जेवण आहे बघा. चपात्या आता लाईव्ह चपात्या लगेच बनवतात आणि सगळे बसलेत पंक्तीला. काय 20 किलोच्या चपात्या बनवता म्हणजे किती बनतात तरी? 100, 250. आणि तुम्ही तिघीच बनवता?
250 चपात्या फक्त तिघी जणी बसून बनवतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. खूप मोठं भाग्य आहे हे, पण सेवा करण्याचं भाग्य मिळायला पाहिजे बस. आणि यांचं पण भाग्यच आहे की असं वारकऱ्यांचं मस्त सेवा करायला मिळते आमच्यासारख्या वारकऱ्यांची, आणि छान छान फोटोशूट करायला मिळत आहे आम्हाला सुद्धा आणि त्यांना सुद्धा. आणि या फोटोशूटच्या नादात आम्हाला पांडुरंग किती चालवतो, जास्त चालवतो आपण, ते काउंट नाही करत, जास्त चालतो. पण यावेळेस पूर्ण बिन चपलाचा, आणि मागच्या वेळेस पाऊस होता म्हणून काय वाटलं नाही, पण यावेळेस टक्के लागले फार. ऊन पण खूप आहे ना, ऊन खूप आहे आणि पाऊस 2 दिवस आला आणि गेला. येस. आणि हे बघा छोटी रुक्माई, बघा आमची छोटी रुक्माई, छोटी रुक्माई आली आहे. एक चपाती. इथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र त्यांच्याकडून सगळ्या गोळ्या ज्या काय लागतात वारकऱ्यांना सगळ्यांना तुम्ही मोफत सगळं हे करता. आरोग्य दूत म्हणून आले बघा. दरवर्षी किती वर्ष झाले? प्रत्येक वर्षी चालूच असतं. या माऊली चहा घ्या, बटर घ्या, बिस्किट घ्या, धक्काबुक्की करू नका, शांततेत चहा घ्या, चहा करू नका. थोडी जमली वाटलं. नानू जाते तू पण? नानू जाते? आणि असं सुख मिळणं, असं जेवण मिळणं खूप कमी आहे. सो आम्ही एका दिंडीच्या याच्यामध्ये जेवायला बसलो. माऊली आम्हाला विठ्ठलासारखे आलेत आणि जेवणाची सोय करतायत. जेवायला बसते. अशा पत्रावलीत जेवण म्हणजे 5 स्टार पेक्षा कमी नाही का? हो, 5 स्टार पेक्षा कमी नाही पत्रावळे. चपाती घे ना तुला. आहे ती काय दिली आहे ना. चला, रामकृष्ण हरी. द्या त्यांना द्या. फायनली शूट डन झालेला आहे आणि आमच्या नानूने एवढे छान फोटो काढून दिलेत आणि व्हिडिओ काढून दिलेत. पेंग्विन कैसा लगा? सीट मागे घे पाहिजे. बहुत बढ़िया ना. अच्छा है. सब वारकरी ऐसा हुआ ना, सगळं मस्त. जेवण पण मस्त. सगळं छान झालं. लेट्स गो. रामकृष्ण हरी.
सो खूप छान होतं. या माऊलींनी आम्हाला जेवण दिलं. त्यांचं ॲक्च्युली खानावळ आहे पुण्यामध्ये आणि छान असं जेवण आम्हाला त्यांनी दिलं. मस्त होतं, जे काय होतं ना ते मस्त होतं. वांग्याचं भरीत माझं फेवरेट. परत त्याच्यानंतर पिठलं, चपाती, ज्वारीची भाकरी आणि त्यांचं पिठलं दुसऱ्यांनी दिलेलं. जेवणात सांगतोय मी, खूप छान होतं. कसा होता एक्सपिरियन्स तुझा आजचा? जेवण झालं छान. ॲक्च्युली जे हॉटेलचे ओनर आहेत ना ते तिथे मागाशी बसले. त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 days ते पूर्ण सेवा करतात. हे बीडचे आहेत जे आहेत ते, तर त्यांच्यासाठी पूर्ण जेवण वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते बनवा असतं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला पण पाहिजे तर तुम्ही पण जेवू शकतात तिथे. जे बेसिक जेवण आहे ते आम्हाला पण पास येत होता. पहिल्याने आणायला मस्त राईस दिलेलं त्यांनी, मग नंतर चपाती सुद्धा दिली. हां तू खाल्लं ना चपाती खाल्ली का? हो का? आहे ना. हे बघ ती बघ तिकडे आहे. दिवे घाटातल्या मूर्तीजवळ आम्ही गेलेलो ॲक्च्युली फोटो काढायला, पण एवढं ऊन आहे तर फोटोच निघत नाही, म्हणजे डोळेच उघडत नाही आहेत आणि फोटो पण येणार नाही. त्यामुळे आम्ही मग थोडंसं स्किप केलं ह्या वर्षी. बाजूला फोटो दिसत असेल तर आम्ही मागच्या वर्षी काढलेला, पण तेव्हा संध्याकाळ झाली आणि यावेळेस मग नाही काढता आला. सो आम्ही खूप सुंदर असा मेकअप अलिशाताईंनी केलेला. अजून त्याचा जेवढा ऊन होता तरी पण अजिबात काही काहीच झालं झालं नाही. आणि फोटोग्राफी पण दादानी खूप छान केली. सो दोघांचे पण IDs इथे मेन्शन केलेले आहेत. नक्कीच जाऊन त्यांच्या व्हॉट्सअप पेजला व्हिजिट द्या. येस. आता आम्ही निघालो. आणि ज्ञानेश दादाची तुम्ही फक्त एडिटिंग बघा, एडिटिंग छान आहे आणि फोटोशूट पण छान आहे. जसं मागच्या वर्षी केलेली ह्या वर्षी पण त्यापेक्षा सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढलेत आणि खूप छान आहेत. म्हणजे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले